कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरी ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय विनायकं गृह्णोमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धुविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तन्नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी वंदे सांबादिनाथं विकसितहरितच्छात्रमचेन्द्रनाथं ओ रक्षन्तस्य गहिनीमपि च तं श्रीनिवृत्तिं ततोऽस्य ज्ञानेशञ्चाच्युताख्यं यतिमुकुटमणिं रामचन्द्रं हरिंश्च तस्मात् सद्वन्द्य नारायणमथ व्युतन्नायकं तत्तनूजं साखरे उपनामहि येषां तत्फलीवतारञ्च दाता येन कीर्तने च प्रवचने आत्मभिन्न सकलामृषाकृतं तस्य छात्रो रङ्गनाथो महात्मा मायावादोऽध्यापने कीर्तने स्पष्टवक्ता ब्रह्मचारी विरक्तः तस्मै गुरवे दण्डवन्मे प्रणामः ब्रह्मज्ञानैकनिष्ठं गुरुचरणयुगोपास्थितः प्राप्तविद्यं श्रीज्ञानेशावतारं जगति सुग्रहितं रङ्गनाथेति नाम्ना नेतारं ब्रह्मविद्यां जगति तु सकलेशां करिन्दां प्रसारं स्वीयावण्यवरिष्ठं सकलगुरुजनेन दासदासः वाद्य जाती विणध्वनी काष्ठ जातीन वन्ही तैसे विशेष ग्रासोनी सोयीचे असे आज आपल्या पुढे ही 29 क्रमांकाची ओवी आलेली आहे. आतापर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी 16 ते 28 ओवीपर्यंत दृग्दृश्य विचार सांगितला आहे. त्या द्रष्टादृश्य स्वरूपातही समितीच आहे आणि दृष्टादृश्य विरहितही समितीच आहे असं दाखवलं आहे. त्या समित वस्तूला दृश्याच्या वेळी सुद्धा दृश्य दृष्टत्वा वेगळी आपण वस्तू मात्र आणून पाहिले पाहिजे अशी ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला आज्ञा दिली आहे. कालची 28वी ओवी आपल्या चिंतनातून काल गेली. म्हणून दृश्याची वेळे दृश्य दृष्टत्वा वेगळे वस्तू मात्र निहाळे आपणापाशी वस्तू मात्र निहाळे. इतर वस्तूची व्यावृत्ती करण्याकरता मात्र शब्द आहे. कोणत्याही वस्तूला निहाळून बघू नकोस चांगदेवा. फक्त समिती वस्तू तुला उघड उघड दिसते आहे दृष्टादृश्य स्वरूपातही आणि दृष्टादृश्य नसले तरी अशी समिती तू फक्त न्याहून बघ म्हणजे अनुभव घे. इथे न्याहून बघणं म्हणजे डोळ्यानं पाहून नाही पाहणं असा अर्थ नाही. न्याहून बघण्याचा अर्थ अनुभव घेणं. वस्तू मात्र निहाळे आणि बाहेर जाण्याची गरज नाही. ती वस्तू बाहेर कुठे आहे तुझं स्वरूपच आहे म्हणून आपणच आपल्या जवळच आहे आपणापाशी तुझ्या जवळ आहे. दूरचं सोडून देतो आणि बाहेर भटकत राहतो ही जीवाचे एक वाईट लक्षण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सावध केलं आहे. आपणापाशी असणारी जी समिती वस्तू ती न्याहून बघ अशी ज्ञानोबरांनी आज्ञा केली आहे. चांगदेवाच्या निमित्ताने तुम्हाला माझा ही आज्ञा आहे. कळत असेल तर बघा आणि त्याचा उपयोग करून घ्या. हा इथपर्यंत विचार सांगितल्यानंतर आता ज्या समितीला न्याहून बघण्याकरता सांगितलं आहे ती समिती वस्तू आहेच कशी त्याचं स्वरूप आता ज्ञानोबाने 8 वेळातून पुढे सांगितलेलं आहे. उत्कृष्ट समितीचा विचार सांगितला आहे. त्रिपुटीचा जसा विचार मागे सांगण्यात आला विस्ताराने तसाच पुढे आता समितीचाही विस्ताराने विचार सांगितला की काय समिती नावाची वस्तू आहे. समिती नाही बरं का घोटाळा हे शब्दाचा म्हणून मुद्दाम सांगतो आहे. समिती शब्द आहे वी समिती मी नाही. समिती वेगळी ते आपल्याला माहिती आहे. आपण समितीचे अध्यक्ष असाल उपाध्यक्ष असाल सभासद असाल ती समिती नाही. इथे समिती शब्द
केवळ चिन्मात्र दृंगमात्र ज्ञानमात्र या अर्थामध्ये समिती शब्द आहे. ती समिती आम्हाला माहिती नाही. अव्यवहार्य आवाजची असणारी समिती खरोखर ती शब्दाने सांगूनही दाखविता येत नाही. शब्दाच्या परे आहे, वाणीच्या अतीत आहे, तर वाच्यता करून कशी सांगावी समिती? बरं, न सांगावी तर कळावी कशी? बरं, त्रिपुटीत आणून दाखवावी तर मग व्यवहारात आली असती, पण तशी व्यवहारातही आणता येत नाही. त्रिपुटी कुठे तिथे आहे? त्रिपुटी नाही समितीमध्ये, म्हणून व्यवहारात आणता येत नाही. आणि शब्दाच्या अतीत आणि वाणीच्या परी असल्यामुळे वाच्यता करून दाखवता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना फक्त परवानगी आहे समिती संबंध बोलण्याची. श्रुती माता सुद्धा इथे मागे फिरते. मी तर असं म्हणेन, समितीच ज्ञानोबरायांच्या स्वरूपामध्ये बोलकी झाली आणि लेखणी घेऊन लिहायला लागली आहे. ती स्वतःच आपलं स्वरूप सांगते, मी कशी आहे. तुम्हाला मला करण्याची इच्छा झाली तरी आपलं भाग्य समजा महाराज. आपल्याला सगळं करण्याची इच्छा आहे, फक्त समिती सोडून सगळं करून घ्यायचं, फक्त समिती विसरून जायची. ऐका समितीचं स्वरूप काय आहे, ज्ञानोबा सांगतात. त्यांनाही सांगणं कठीणच आहे. ते इदम इथम असं ते बोटाने दाखवू शकत नाही, वाच्यता करून सांगता येत नाही. ते डवलाने सांगतात, दृष्टांताच्या माध्यमातून सांगतात. वाद्य जाते विण ध्वनी, काष्ठ जाते विण वन्नी, तसे विशेष ग्रासनी स्वयंचे असे. हे समितीचं वर्णन आहे. योग्य स्वरूपाचं वर्णन, उत्कृष्ट स्वरूपाचं वर्णन दृष्टांताच्या माध्यमातून ज्ञानोबा दाखवतात. 2 दृष्टांत दिले आहेत. वाद्य जाती म्हणजे ध्वनी हा एक दृष्टांत, आणि काष्ठ जाती म्हणजे दुसरा दृष्टांत. पत्र असल्यामुळे जास्त दृष्टांत देता येत नाही, विस्तार लिहिता येत नाही. पत्र थोडक्यात लिहायचं, कागद संपून जातो, लेखणी सुद्धा थांबून जाते. मनुष्य बोलताना आगळपळ किती बोलून जाऊ शकतो, गोंगडभर इकडे का जवळभर तिकडे. लिहिताना मात्र मर्यादा असते. त्याशिवाय 2 दृष्टांत दिले. अमृतानुभवामध्ये असेच दृष्टांत ज्ञानोबांनी 12 दिले आहेत. आपण काढून पाहू शकता. 5व्या प्रकरणामध्ये 40 ते 48 ओळीपर्यंत 12 दृष्टांत दिले आहेत. तिथले वाचून दाखवतो. आरसा न पाहता आपलं मुख सन्मुख अभिमुख बोला, कसं असतं. एक दृष्टांत 38 ओळी आहे. ऊस न लावता त्यातला रस कसा असतो, त्याची गोडी तोच जाणू शकतो. वीणा न वाजवता त्यातला ध्वनी कसा असतो, तो त्याला नादालाच कळणार. 4था दृष्टांत आहे. फुलातल्या पोटातील मध किंवा सुगंध उत्पन्न न होण्यापूर्वी कसा असतो. त्या मधाची आणि सुगंधाची गोडी त्या फुलानेच घ्यायची, गोडीनेच घ्यायची. पक्वान्न तयार करण्यापूर्वी त्यातील गोडी कशी असते ते गोडीलाच कळणार. दिवसा दुपारी आकाशात चंद्र असतो, ते चंद्राचं चांदणं चंद्रानेच जाणावं. रूप नसतं तेव्हा लावण्य कसं असतं, शरीर नसतं तेव्हा तारुण्य कसं असतं, क्रिया न करता पुण्य कसं असतं, मनाचा अंकुर उदयाला येण्यापूर्वी त्यातला काम कसा असतो, वेगवेगळी वाद्ये उत्पन्न होण्यापूर्वी त्या वाद्यातला अस्पष्ट ध्वनी वाद्यालाच कळणार. लाकडी अग्नी जळल्यानंतर आपल्या मूळ अव्यवहार्य सामान्य स्वरूपामध्ये जातो. आता तो कसा असतो हे त्यालाच कळणार. इथे तो दृष्टांत दिलाय काष्ठ जाती वन्नी आणि वाद्य जाती ध्वनी. तिथे विस्ताराने सांगितलं अमृतानुभवामध्ये. इथे मात्र थोडक्यात 2 दृष्टांताने संपवलं आहे. कशी आहे समिती, काय आहे त्या समितीचं स्वरूप. वाद्य जाती ध्वनी आणि काष्ठ जाती वन्नी परिचयाचे 2 दृष्टांत आहेत. वाद्य वाजवल्यानंतर त्यातला नाद आपल्याला ऐकायला कानाला येतो, परंतु वाद्य न वाजवता त्यात नाद आहे, पण तो आबोलका नाद आहे, आवाजचे नाद आहे. लाकडं पेटवण्याच्या अगोदर लाकडामध्ये अग्नी आहे, सामान्य स्वरूपाचा अग्नी आहे. तो आपल्याला दिसत नाही, पोळत नाही, कार्यक्षम नाही.
वाद्य जाती ध्वनी अल्काष्टातील वद्य. काय दृष्टांताच्या हातवटी ज्ञानोबांची समिती करण्याकरता हे 2 दृष्टांत आहेत. तैसे त्याप्रमाणे विशेष ग्रासोने स्वयेचे असे, विशेष ग्रासोने स्वयेचे असे, विशेष ग्रासोने स्वयेचे असे. थोडकं बोलायचं, महत्वाचं बोलायचं आणि समितीचं स्वरूप दाखवून द्यायचं. ही ज्ञानोबांची आगळी वेगळी हातवटी आहे. जास्त पालहा नाही, थोडक्यात बोलायचं. कशी आहे समिती? विशेष ग्रासोनी स्वयीचे असते. कोणत्याही प्रकारचा विशेष जिथे नाही आणि जी स्वतः स्वसंवेद्य स्वरूपाने राहते स्वमहिमेमध्ये, अशी समिती आहे. स्वयीचे असे आणि विशेष ग्रासोनी असे. 2 वाक्य करा. विशेष ग्रासोनी असे आणि स्वयीचे असे. ते स्वतः आहे तसे आहेच आहे आणि कोणताही विशेष इथे नाही. कारण विशेष म्हणलं की उपाधी लागते, त्याशिवाय विशेषता नाही. समितीमध्ये उपाधीच कोणती नाही, त्यामुळे विशेष नाही. जाती गुण क्रिया संज्ञा शब्दानाम चतुष्टयी प्रवृत्ती म्हटलंय शास्त्रामध्ये. जेव्हा जेव्हा माणसाची प्रवृत्ती होते तेव्हा ते विशेषामध्ये होते. सामान्य कळतही नाही, सामान्याचा काही उपयोग होत नाही व्यवहारामध्ये. त्यामुळे आपल्याला नाव माहीत पाहिजे, त्याची जात माहीत पाहिजे, त्याचे गुण माहीत पाहिजे, त्याची क्रिया काय होते कळली पाहिजे. 4 लक्षात आले पाहिजे. जाती गुण क्रिया संज्ञा. संज्ञा म्हणजे नाव. ह्या 4 उपाध्या असतील तरच शब्दाची प्रवृत्ती होते आणि ते विशेष प्रकारचं आपल्या डोळ्यासमोर आपल्याला कळायला लागतं. इथे 4ही नाही. ते किरा नाम अजाती. त्याला नामही नाही, जाती नाही. नाम का नाही? रूप नाही म्हणून रूपाला नाव असतं, आकाराला नाव असतं. रूप नाही म्हणून नाव नाही. जाती का नाही? एक आहे म्हणून जाती नाही. नित्यम एकम अनेकानुगतम जातीही. आता ती एकच वस्तू असल्यामुळे त्या जाती कुठली आली? आकाशाला जाती नाही, आकाश एकच आहे. ब्राह्मण अनेक असतात म्हणून ब्राह्मणाची जाती त्यावर राहू शकते. आकाश अनेक कुठे म्हणून तिथे जाती राहील. आकाशाला जाती नाही तर मग समितीला जात कुठली आली? एक आहे म्हणून जाती नाही. रूप नाही, आकार नाही म्हणून नाम नाही. निर्गुण म्हणून गुण नाही आणि व्यापक म्हणून क्रिया नाही. जाती गुण क्रिया संज्ञा 4ही उपाध्या तिथे नसल्यामुळे कोणताही विशेष त्यात नाही. विशेष ग्रासोनी, विशेष ग्रासोनी. ती अव्यवहार्य आहे, यावाच्य आहे. हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे. सामान्य स्वरूपाने कसा असतो महाराज कळणं अवघड आहे. खरंच सगळं कळतं आपल्याला, फक्त समिती कळण्यात फार दुरापास्त तशा प्रकारचे आहे. कळत नाही असे नाही, परंतु प्रयत्नही केला पाहिजे. तसा सगळा विशेष टाकला पाहिजे. आपल्याला विशेष जास्त आवडतं. आपल्याला सामान्य राहणं आवडत नाही, विशेष व्हावं. कपडे तसे भारीचे अंगावर पाहिजे. जेवणामध्ये पक्वान्न रोज असले पाहिजे. बोलण्यामध्ये, खाण्यामध्ये, राहण्यामध्ये, समाजामध्ये विशेषपणा जास्त आपल्याला आवडतं. म्हणून तुम्ही बाहेर पडू शकत नाही, समिती तुम्ही पोहोचू शकत नाही. सामान्य राहा. आमचे गुरुजी हे सामान्य राहायचे. महाराज म्हणून कोणाला वाटले आमचे गुरुजी होते तोपर्यंत त्यांचं ते राहणंच काही वेगळं होतं. धोतर कसं तरी गबाळ नेसलेलं, ते बंडी घातलेली अंगामध्ये कशी त्या गुंड्याचा लावलेलं नाही, उलटच घालायचं कधीतरी. डोक्याला फेटा तो तर आधी चुंब बांधल्यासारखाच असायचा. सामान्य रूपानं राहायचं. जेव्हा आमचे गुरुजी गेले परभणीला त्यावेळेला पुष्कळ लोकांना कळलेच नव्हते. गुरुजी रोज त्यांच्या दुकानासमोर जात होते, पण उठून पाया पडले नाहीत, तर त्यांना कळलेच नाही गुरुजी. सामान्य राहणं, विशेष होणं हे माणसाला आवडतं आणि लोकांपुढे तुझ्यापुढे कळतं, पण त्याला मूल्य नाही. सामान्य स्वरूप महाराज महाराज वाटला पाहिजे. असो, ही समिती अशी आहे. विशेष ग्रासोनी स्वयेचे असेल. अशब्दम अस्पर्शम अरूपम अणाणु
असं श्रुती माता वर्णन करते समितीचं. अशब्दम अस्पर्शम अरूपम अनानु, सगळी नकाराची भाषा आहे, निषेधाची भाषा आहे. नन्नाचीच बाराखडी वाचायची. असा नाही, तसा नाही, तसा नाही, तसा नाही, आणि त्यातूनच समिती कळून जायची. ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वरीमध्ये 15व्या अध्यायात दृष्टांत दिले आहेत. जैसे न सांगणे वरी बाळापती स्वरूप करी, बोल निमालेपणी वरी आचर्चाते आचर्च असतो. बोल निमालेपणी वरी, बोलून दाखवायची नाही ती, न बोलताच कळायची. पण ऐकणारे श्रोते फार तज्ज्ञ, अगदी बुद्धिमान असले पाहिजे. न बोलता ती वस्तू कळली पाहिजे. बोलून काय उपयोग आहे? आचार्यांचं वर्णन एका श्लोकात केलं आहे. चित्रम वटतरोर मुले वृद्धा शिष्या गुरु युवा, गुरुस्तु मौन व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया. त्या श्लोकात असं वर्णन केलं की एका वटवृक्षाखाली आश्चर्य पाहण्याचे म्हणाले. काय आश्चर्य? गुरु महाराज आहेत ते अगदी 16 वर्षाचे यंग तरुण, आणि जे शिष्य बसले ते मात्र दारी पाताळला गेली म्हातारी. वृद्धा शिष्या गुरु युवा. आणि दुसरं आश्चर्य काय आहे? गुरु महाराज हे बोलून प्रवचन करून दाखवत नाहीत. गुरुस्तु मौन व्याख्यानम, आणि त्यांच्या त्या व्याख्यानामध्ये सगळ्या शिष्याचे संशय दूर होतात. शिष्यास्तु छिन्न संशय, हा केवढं मोठं आश्चर्य श्लोकाचं आहे असं वर्णन केलं आहे. नववधू जेव्हा लग्न करून माहेरी येते, तेव्हा त्या माहेरामध्ये असणारी सखी मैत्रिणी अंगणामध्ये बसतात आणि दोघे जण बरोबर असतात. जावई बुवा हे त्या बैठकीत बसले असतात. मग त्या मैत्रिणी विचारतात, तुझा नवरा कोणता आहे? तो आहे का जॅकेटवाला? नाही. तो आहे का? नाही. तो आहे का? नाही. 10-5 माणसं बसलेली असतात. तो नाही, तो नाही, तो नाही. कोणता आहे? आहे सांगत नाही, गप्पा बसते. तरुण कळून जातो की हा तिचा नवरा आहे. बोलून नवरा कळा का न बोलता कळा. अशी पूर्वी पद्धत होती बरं का, आता माहित नाही. आता बोलणंच नाव घेतले जातात, प्रश्नच राहत नाही. तुझा नवरा कोणता म्हणलं तर नाव तर घेईल काय, हाताला धरून टाकले हा माझा नवरा आहे, फक्त कान धरीत नाही, कमी असू द्या. जाऊ दे, आपल्याला जुनं बोलायचं, आपण जुनी माणसं. न सांगणे वरी बाळापती स्वरूप करी, दृष्टांत. दुसरा दृष्टांत दिला आहे. पाडव्याची चंद्ररेखा नृती दावाय शाखा दावीचे किंवा उपाधिका बोली या. समिती संबंधी बोलायचं म्हटलं की काहीतरी उपाधी चिकटून बोलावं, त्याशिवाय बोलताच येत नाही. अमावस्या संपल्यानंतर जो प्रतिपदेला चंद्र उगवतो आकाशामध्ये, तो फार सूक्ष्म बारीक कोर असते, दिसत नाही. मग ती पाहायची असेल तर एक फांदी दाखवावी लागते. ते लिंबाची फांदी बघ, त्याच्यावर वर नजर लाव. फांदी म्हणजे काही चंद्र नाही, पण त्यात फांदी घेतल्याशिवाय चंद्र दाखवताही येत नाही. त्याच्या वर बघते चंद्र आहे. तसं उपाधीच्या माध्यमातून, अर्थात एक प्रकारची शाखा दाखवूनच आपल्याला समितीचं ज्ञान करून घ्यावं लागणार आहे. विशेष तिथे कोणताही नाही. सगळा विषय जिथे संपतो तीच आहे समिती. विशेष ग्रास्वदी सोयीचे असेल. बोलण्याची भाषा ज्ञानोबांची फार महत्वाची आहे. हे सर्वोत्कृष्ट असं समितीचं वर्णन आहे. लक्षात असू द्या, ही 29वी उभी आहे. 2 दृष्टांताच्या माध्यमातून समितीचं स्वरूप थोडक्यात सांगितलं आहे. विशेष ग्रासवनी स्वयंचे असे 8 ओव्या आहेत समितीचं ज्ञान करून देण्याकरता. होत नाही लवकर महाराज. प्रवचन संपतात, ऐकून संपत, आयुष्य संपत, पण हे समितीचं स्वरूप कळणं फार फार जड जातं. सगळं कळतं आपल्याला, काय कळत नाही सगळं कळतं. समितीचं कळणं फार जड जातं, कारण ती समितीच अशी आहे. आणि आपली सूक्ष्मता कुठे आहे? थोडी स्थूलता जास्त आपल्या ठिकाणी आहे. बहिर्मुखता आणि स्थूलता जास्त आहे. त्यामुळे समितीमध्ये दृष्टी पोहोचत नाही. समिती नाही असं नाही, समितीच आहे, फक्त आपली दृष्टी पोहोचत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे सुद्धा त्या समितीचं वर्णन केलंय. 8 वेळातून केलं आहे. अर्थात हा समितीचा विचार सांगण्याकरता ज्ञानोबांनी 8 वेळा खर्च घातले आहेत.
29 ते 36 होईपर्यंत हा विचार आहे. वेगवेगळे पैलू पाडून ज्ञानोबा त्या समितीचं वर्णन करतात. तुमच्या डोळ्यासमोर ती यायला पाहिजे. हे 29 उभी आहे. आता पुढे त्याच्या ज्ञानोबा सांगतात, जे म्हणता नाही काही जाणणे कैसेही असतच असे पाही असणे जया. ही 30वी उभी आहे. जे म्हणता नाही काही ज्ञानोबाचे बोलू शकतात बरं का, आपल्याला शक्य नाही असं बोलणं. आपल्याला त्यांचं बोलणं लिहिलं कळलं हेच आपलं भाग्य समजावं, माऊलीची कृपा समजावी. तुम्ही असं बोलू शकत नाही. जे म्हणताना एक आहे, किती जरी मोठा बुद्धिमान चतुर असला, वकील, डॉक्टर, प्रोफेसर, प्राध्यापक, नवे नवे इंद्रचंद्र ब्रह्मादिक देव जरी असले ना, तरी मला वाटतं हे लिहिलं त्यांना कळलं तरी भाग्यच त्यांनी समजावं. असं बोलता येणारच नाही. जे म्हणता नाही काही समिती संबंधी काहीही बोलता येत नाही. जाणू नये कैसेही जाणताही पण येत नाही. निषेधमुखाची भाषा आहे. असतचे असे पाही असणे जया. जया असतचे असे म्हणजे असत आहे असं नाही, आहेच आहे. निश्चित केलं आहे, द्विरुक्ती केली. असतचे असे म्हणजे आहेच आहे. ज्या समितीचा सण स्वतःसिद्ध अस्तित्व स्वरूप आहे, पण मात्र म्हणता काही येत नाही. म्हणलं की वाच्यता होते, जाणता येत नाही. जाणलं की ज्ञेय होते. ते ज्ञेय नाही म्हणून जाणता येत नाही. शब्द नसल्यामुळे काही म्हणता येत नाही, काहीच बोलता येत नाही. योग वासिष्ठामध्ये असा प्रसंग आहे. प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठ मुनींना, गुरु महाराजांना ब्रह्मासंबंधी प्रश्न विचारला आहे. विचारणारे प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष परब्रह्म श्री रामचंद्र. ज्यांना विचारायचं ते ब्रह्मनिष्ठ योग असे वसिष्ठ महामुनी. आणि ब्रह्मासंबंधी प्रश्न. वसिष्ठ मुनी काही बोलत नाहीत. 2 मिनिटं झाले, 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, तरी एक शब्दही तोंडातून बाहेर काढत नाही. प्रभू रामचंद्रांना वाटलं, मला शंका करण्यात चुकलं का? प्रश्नाचं उत्तर नाही याचे 2 कारण समजावी. एक तर त्याला प्रश्नाचं उत्तर देता येत नसावं, किंवा ज्यांनी प्रश्न केला त्याचा चुकला तरी असावा, मग प्रश्नाचं उत्तर येत नाही. मी ब्रह्मासंबंधी प्रश्न विचारला, प्रश्न करण्यात चुकला नाही. तर हे ब्रह्मनिष्ठ आहेत, त्यांना ब्रह्म माहीत नाही असं नाही, हे बोलत का नाही ब्रह्मसंबंधी? पुन्हा विचारलं, गुरु महाराज मी तुम्हाला ब्रह्मासंबंधी प्रश्न विचारला, आपण ब्रह्मस्वरूप सांगा ना मला. वसिष्ठाने तोंड उघडणं सांगितलं. रामा, त्या प्रश्नाचं उत्तर देत होतो. काय? काही न बोलणं हेच त्याचं उत्तर. योग वासिष्ठात फार सुंदर सांगितलेलं आहे. अवचनेने पुरो वाच नायम आत्मा प्रवचन लभ्या. प्रवचनाने आत्मा सापडत नाही सांगितलंय श्रुती मातेने. मी नाही, श्रुती माता सांगते आहे. किती बडबड करा, हे अलीकडे राहते, ते पोहोचतच नाही. शब्द अलीकडे राहतो, तो शब्द सुद्धा ते बघू शकत नाही. साधकाला हाताला धरून शब्द नेतो, ब्रह्माच्या आत्मस्वरूपात जवळजवळ नेतो, पण शेवटी म्हणतो आता मी मागे जातो, तुझं दूध पाहता पुढे काय ते मला माहित नाही. मी जाऊ शकत नाही तिथपर्यंत. श्रुती नेती नेती म्हणते. म्हणता नाही काही आणि जाणू नये कैसीही. किती अर्थ भरलाय महाराज. म्हणता नाही काही त्याचा शून्य नाही सांगितलं आहे. जाणू नये काही कैसेही ज्ञान विषयताने दाखवली आहे. भावरूप आहे पण म्हणता मात्र येत नाही, शून्य नाही. म्हणता नाही काही, जे म्हणता येत नाही ते शून्य असतं, शून्य नाही आहे. भावरूप वस्तू आहे, शून्य नाही. म्हणता नाही काही, फक्त बोलता येत नाही. आणि जाणू नये कैसेही म्हणजे ज्ञान विषयता नाही. प्रमाणाने जाणता येत नाही. हा प्रमाणाशी होण्याची कोणत्या प्रमाणाचा विषय नाही. आणि असतचे असे पाही असणे जया म्हणजे आहेच आहे. नामरूपात येते त्याबद्दल बोलता येते, पण जे नामरूपातीत आहे त्यासंबंधी काय बोलावं, न बोलताच कळावं.
त्या गुरुजीने गोष्ट सांगितली की कोकणामध्ये गुरुजी जेव्हा विनायक महाराज दादा गेले तेव्हा तिथे गुरुजी बरोबर होते, रंगनाथ महाराज आणि विनायक महाराज साखरे दादा. त्या दोघांची जोडी कोकणामध्ये कार्यक्रमासाठी त्या लोकांनी बोलावलं असेल गेले होते. श्रीमंताच्या घरी ते थांबले. तिथे बऱ्याच महिला मंडळ जेवणाकरता स्वयंपाक केला होता आणि वाढत होत्या. पंकज जेवायला बसली, दादा बसली जेवायला, गुरुजी जेवायला बसल्यानंतर बऱ्याच महिला मंडळ वाढत असल्यामुळे त्या वाढत होत्या. सगळं काही झालं. नंतर जेवणही झाले, हातही धुतल्यानंतर बैठकीत बसल्यानंतर दादांनी हळूच विचारलं आमच्या गुरुजींना, रंगनाथ, त्या मालकाची बायको तू ओळखली का, कोणती होती? गुरुजी म्हणजे काय माहित, आता एवढ्या महिला मंडळ वाढीत होत्या, तर कोण बाई आपल्याला काही विचारता येत नाही, काय करणार आहे? अरे मी ओळखली म्हणले. दादा तुम्ही ओळखली? हो. कशी काय ओळखली? अरे म्हणले एका पात्रावर गेल्यानंतर ती बाई घ्याय म्हणत नव्हती, वाढतही नव्हती, काय कोण होती दोघांची काय माहिती आहे. एकदम पुढे जात होती ती. असे खुणीनच जी व्यवहार केले, तीच त्याची बायको होती. मी ओळखीला म्हणाले. हे सांगून कळलं का खुणीनच कळलं? हे तसं हे खुणीनच कळायचं. म्हणता नाही काही, जाणू नाही कैसेही, असतचे असे पाही असणे दया. याचा काय अर्थ करावा ह्या मौलीलाच विचारावं मला वाटतंय. आपल्याला याचं उत्तर देता येणार नाही. खरंच महाराज, काही गोष्टी सांगत असताना ज्ञानोबांची लिहिण्याची जी पद्धत आहे, सांगण्याची पद्धत आहे, तिथपर्यंत आपले हात पोहोचू शकत नाहीत. त्यांची शब्दरचना, त्यांचे विषय समजावून सांगण्याची शैली आपली बुद्धीतून पोहोचत नाही. खूप उत्तम अशा प्रकारची त्यांची ती भाषा शैली आहे. माऊलींनी कृपा करावी महाराज. 65चा खूप अभ्यास करा. नुसते आता 4 दिवस 5 दिवस आपण ऐकतो म्हणून 5 दिवसात 65 संपली किंवा झाली आता ठेवून द्या असं नाही. हे पत्र, हे बोधपत्र कायम तुम्ही जपून ठेवा आणि त्याचा सारखा रोज चिंतन विचार करा महाराज. जर समितीपर्यंत पोहोचायचं असेल तर निश्चित मला 65 पोहोचवेल आणि ज्ञानोबा आशीर्वाद देतील. पुढे आहे आशीर्वाद, सांगणार आहे. केवळ चांगदेवा करताच नाही, सर्वांकरता 65 सर्वांकरता आशीर्वाद ज्ञानोबांनी दिला आहे. सांगेन पुढे. जे म्हणता न एक आहे, जाणू नाही कैसे, असतचे असे पाही असणे जया. नाही असे नाही म्हणून शून्य नाही, त्या त्रिपुटी नाही म्हणून विशेष नाही, तो कोणाला जाणत नाही म्हणून ज्ञाता नाही, त्याला कोणी जाणत नाही म्हणून ने नाही, जाणणे स्वरूप आहे म्हणून जड नाही. असे समितीचं स्वरूप महाराज. बघा, कळत असेल तर. आमच्या गुरूंचा फार उत्कृष्ट विवेचन केलं आहे. आपण 65 मध्ये विस्ताराने वाचू शकता. आम्ही प्रकाशित केलेली आहे, ती आळंदी पंढरीत पुस्तकाच्या दुकानात मिळते आहे. आळंदीला मोठं दुकान आहे, दत्त बुक डेपो, तिथे आम्ही ग्रंथ ठेवले आहेत, पुस्तकं ठेवली आहेत. इथे आमच्या पंढरपूरला विठ्ठल ग्रंथ भांडार म्हणून, तिथे सुद्धा भरपूर ग्रंथ साठा ठेवलेला आहे. सगळ्यापर्यंत हे गुरूंचे शब्द पोहोचावे हा माझा त्याचा हेतू होता, म्हणून प्रकाशन केले आहे. ज्ञानदेवाचे नामदार बोधपत्र चांगदेव 65 ही पण प्रकाशित केली आहे, तुम्हाला दाखवतो आहे. ही पण घ्या. हे मी याचं गाईड तयार केलं आहे 65चं. आणि ही जी 65 आहे ती आमच्या गुरुजी रंगनाथ महाराजांनी स्वतः 2 चातुर्मासामध्ये सांगितलेली आहे. ही आपण अवश्य संग्रही ठेवा. 2 चातुर्मास पर्यंत गुरुजी 65 सांगत होते. ते जशाला तसं लिहून घेऊन त्याच्यावर प्रकाशन केलं. माझा हेतू एकच होता की गुरुजीचे शब्द सगळ्या जगात घरात पोहोचावे, म्हणून मी हा प्रयत्न केला आहे. असो, ज्ञानोबा सांगतात, जे म्हणता नाही काही, जाणं नाही कैसे, असतचे असे पाही असणे जया. आहेच आहे. आपल्याला सगळं आहे वाटतं, फक्त समिती आहे असं मनातही येत नाही, कल्पना होत नाही. मी म्हणतो 65 ऐकून आपल्याला दृष्टांताच्या माध्यमातून काहीतरी अंधुक कल्पना यावी त्या समितीची, त्याच्याकरता मी एवढं ठासून सांगतो आहे. आणि समितीच करून घ्या.
आणि त्याचा अनुभव जर तुम्हाला आला तर तुम्ही जीवन मुक्तच होऊन जाल. तेव्हा हे पटण्याकरता आपले दृष्टांत दिले 31व्या योगमध्ये. ते जाणता नाही काही, म्हणता नाही काही, जाणू नाही कैसेही, आणि असतचे असे पाय असणे जया. हे सर्व सर्वनामाची भाषा असल्यामुळे कळेल ना कळेल असं शंका वाटल्यामुळे पुढचं स्पष्टीकरण केले ज्ञानोबाने. ही समिती वस्तू कशी आहे, ती ज्ञानस्वरूप असल्यामुळे ज्ञानविषय नाही, जाणू नाही कैसेही. कोणत्याही प्रकारे तुम्ही समजले एकदम जाणूच शकत नाही. हा तर्काची दिची गोचर नव्हे किरीटी, ध्यान याचे विधी उत्कंठाव आहे. सदा दुर्लभ मना आपण साधना, मनाची नकी न लगे, बुद्धीची दृष्टी न लगे, इंद्रिया जोगी काय होईल. ती वस्तू तर आहे, पण मन बुद्धी इंद्रिय याचं प्रकाशन करणे असल्यामुळे त्याला ती विषय होऊ शकत नाही. उदाहरण तुम्हाला सांगतो, सूर्यप्रकाशाने आपण प्रकाशित आहोत, आपण सूर्यप्रकाश देऊ शकतो का? मुळीच नाही. ज्याच्या प्रकाशाने जे प्रकाशित होतं ते त्याला पुन्हा परत प्रकाशन कसं देऊ शकेल. तसं मन बुद्धी इंद्रिय या सगळ्यांना प्रकाशन करणारा मागे साक्षी प्रकाश आहे, तर त्याला आता प्रकाश कोण केले, त्याचं ज्ञान कोण करून देईल. सगळ्या जगदंत पाती पदार्थाचं ज्ञान त्याच्या ज्ञानाने होतं, पण त्याचं मात्र ज्ञान होत नाही. आणि त्याचं ज्ञान होत नाही असं ज्ञान हेच ब्रह्मज्ञान आहे. घटज्ञानासारखं ब्रह्मज्ञान नाही. घटज्ञान आपल्याला ताबडतोब त्रिपुटीनं होतं, तसं इथे त्रिपुटी उडतेच कुठे ज्ञान व्हायला. ज्ञाता ज्ञानच नाही, उडतं कुठे. आमचे गुरु सांगायचे, अविद्या निवृत्तीसारखी घटनिवृत्तीसारखी अविद्या निवृत्ती नाही, आणि घटज्ञानासारखं ब्रह्मज्ञान नाही. घटज्ञानामध्ये त्रिपुटी असल्यामुळे भेदाने ज्ञान होतं. इथे त्रिपुटी समाप्त होते तर ज्ञान होणार कोणाला. ब्रह्मज्ञानामध्ये त्रिपुटी समाप्त होत असल्यामुळे घटज्ञानासारखं ब्रह्मज्ञान नाही, आणि घटनिवृत्तीसारखी अविद्या निवृत्ती नाही. कारण घट जर आपण फोडला तर मागे खापरे उडतात. अविद्या जर नष्ट झाली तर काय उरतं, तिथं प्रेत उरतं. काय उरतं, काहीच उरत नाही. घटनिवृत्तीसारखी अविद्या निवृत्ती नाही, आणि घटज्ञानासारखं ब्रह्मज्ञान नाही. हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे. जाणू नये कैसेही. प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती अनुपलब्धी साही प्रमाणाचा तो विषय नाहीये. जगातले कोणतेही पदार्थ कोणत्याही प्रमाणात विषय होतात, ते कळतात. त्रिपुटी असते आणि प्रमाणजन्यता असते म्हणून जगातले पदार्थ कळतात. इथे प्रमाणजन्यताही नाही आणि त्रिपुटी राहत नाही, तर हे कळायचं कसं. तर न कळवता आता चांगलं समजावून सांगायचं आहे. पत्रात लिहायचं आहे. ज्ञानोबा दृष्टांताचा वापर करतात. ऐका. आपुलिया बुगळा दृष्ट्या सोनी आकमडोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. आपुलिया बुबळा दृष्ट्या असोनी आत्मडोळा. आखम म्हणजे अक्षम, त्याचं ते आखम अपभ्रष्ट रूप झाले. ज्ञानेश्वर महाराज यजुर्वेदी असल्यामुळे ते शच्या जागी ख भाषा बोलतात. आखम अक्षम. आपल्या या डोळ्यामध्ये बुबुळ आहे, त्या बुबुळामध्ये दृष्टी आहे. सगळ्या जगातले पदार्थ आपण दृष्टी पाहू शकतो, पण आपल्या डोळ्यातले बुबुळाला मात्र पाहू शकत नाही. का पाहू शकत नाही? पाहणं स्वरूप म्हणून. डोळा सगळ्याला पाहतात, तो डोळ्याला का पाहू शकत नाही? आंधळा आहे का? नाही. फक्त आपलं स्वतःचं स्वरूप पाहण्यामध्ये त्याला आंधळेपण आहे. जगातले सगळे पदार्थ पाहू शकतो. दृष्टी नाही का डोळ्यामध्ये? आहे. जर नसती तर मग जगातले पदार्थ कसे दिसले असते? जगातले पदार्थ कोणतेही दिसतात त्यातली दृष्टी डोळ्यामध्ये आहे. मग ती दृष्टी दृष्टीला का पाहू शकत नाही? तर पाहण्यास्वरूप म्हणून पाहू शकत नाही. ज्ञानेश्वरी सुद्धा हा दृष्टांत दिला आहे. चक्षुनिजी बुबुळ देखणे, जिव्हे या बोली चवी साखणे. चक्षुनिजी बुबुळ देखणे आहे त्या डिक्शनरी तिचे 15व्या अध्यायामध्ये आहे.
ततः पदंत परिमार्गित या श्लोकावर आहे. इदंतेसी वाळली मी पण हरली ती रूपायची आपुली आपणाची. परिदर्पणाचे आधारे गजगण जसे मुख पाती गावाले तैसे नको हो. इथेचे पाहणे ऐसे असे वीरा. कैसे असे तिथे दृष्टांत दिले. इथलं कसं पाहणं आहे तर जिभे आपली चव चाखणे. आपली जीभ सगळ्या पक्वान्नाची चव घेते. तर जिभेला विचारावं तुझी चव कशी सांगणार. ती सांगू शकत नाही का. ते चाखणं स्वरूपच आहे. आणि डोळा सगळ्या जगातले बाजा पाहू शकतो. चक्षुर्जी देखणे. पण तरी स्वतः मात्र आपल्या स्वतः डोळ्याला पाहू शकत नाही का तर पाहणं स्वरूप म्हणून. तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. त्याप्रमाणे आपलं स्वतःच आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही. तो ज्ञान स्वरूप आहे म्हणूनच होत नाही. बाकीचे ज्ञान विषय त्याचं ज्ञान होऊ शकतं. आधी अज्ञान विषय असते. नंतर वृत्तीने अज्ञान दूर केल्यानंतर ज्ञान विषय होतात. पण एक वस्तू अशी आत्मवस्तू आहे. समिती अशी आहे त्यावर अज्ञान विषयता आहे नाही. अज्ञान चालून कुठे आहे. आणि त्यामुळे ती ज्ञान विषय होऊ शकत नाही. अज्ञान दूर करून ज्ञान विषय होते असे नाही. ती ज्ञानस्वरूप आहे. आपलं स्वरूप सुद्धा आपण अज्ञानी नाही ज्ञानी नाही ज्ञान स्वरूप आहेत महाराज. आपणाची ज्ञान स्वरूप आहे. आता व्हायचं नाही आहेतच. ते गेले का गेले आमच्या नकळण्या मूर्खपणा. विषय ज्ञान हे गगना एवढा. आपण या विषय ज्ञानामध्ये जास्त रमून गेलो आणि त्याच्याने शहाणे म्हणायला लागलो आपण. मी मोठा शाळा आहे. मी ग्रॅज्युएट आहे. मी अमुक प्रोफेसर आहे. प्राध्यापक आहे. डॉक्टर आहे. हे विषय ज्ञानाने आपण आकाश एवढे मोठे झालो आहोत. पण ज्ञानस्वरूप तुम्ही आता विसरला त्याची वाट काय. तुम्ही ज्ञानी का अज्ञानी का ज्ञानस्वरूप. आपण जी ज्ञानस्वरूप आहे ज्ञानोबा बोलतात. कधी वाटावं कधी कळावं कधी ऐकावं. आत्मज्ञानी दुबळा का दुबळा ज्ञानरूप म्हणून. फारच हे दोन दृष्टांत लक्षात ठेवण्यासारखे आहेत. जीभ जिभेला चाखू शकत नाही आणि डोळ्याला पाहू शकत नाही का ते पाहणं स्वरूप आहे आणि चाखणं स्वरूप म्हणून. जिभे आपली चवी चाखणे चक्षुंजी उभे आहे त्या अन्वेषणे तिचे का. आणखी तिथे दृष्टांत दिलाय त्यामुळे सांगतो महाराज आराम. जैसा न बोलल्या वीरा इथेचे पाहणे ऐसे असे वीरा. कसं पाहायचं इथे. जैसा न बोलल्या वीरा आपुली अवगमी झरा भरून टाके. नदीमध्ये झरे केले जातात पाण्याचे. न उकळलेल्या झऱ्याचं पाणी कसं असतं सांगा. पाणी तर भरून आहे झऱ्यामध्ये पण न उकळलेल्या झऱ्यातलं पाणी अवाच्य आहे. दृष्टीगोचर नाहीये ते. तशी समिती आहे महाराज. ओळखा आता दृष्टांताच्या मध्यंतरी कळून घ्या. ज्ञान स्वरूप आत्मा आहे. त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. अगोदर सांगतो ब्रह्मज्ञान करून घ्या. ब्रह्मज्ञान घ्या. भोंडच दिरते महाराज. ब्रह्मज्ञान होतं का ज्ञान ब्रह्म होतं हे तरी कळतं का. कळून घ्या. अजूनही तुमच्या डोक्यातला गैरसमज काढून टाका. सगळ्या श्रोत्यांनी गैरसमज काढून टाकावा. ब्रह्मज्ञान होत नसतं. होत नाही. आणि मग कशा करता पोथ्या वाचायच्या. कशा करताय तुम्ही आता जगामध्ये पोहोचण्याचं कार्य करायला. अहो ब्रह्मज्ञान होत नाही असं ज्ञान होतं. त्याच्याकरता हे प्रयत्न आहे. ब्रह्मज्ञान होत नाही डोक्यातले. कारण ते ज्ञान स्वरूप कसं ज्ञान होईल. झाडाला फळे येतात का फळाला फळे येतात तुम्ही सांगा. झाडाला फळे येतात. फळाला कसं फळ येईल. फळाशी बनवता फळे कायशी. असं क्रमाने गुरुजी सांगायचे. वेदांता शास्त्राचं श्रवण करून अज्ञान जातं का ज्ञान होतं. अज्ञान जातं ज्ञान होतं. पुन्हा सांगायचं त्या पुढे. अज्ञान जाऊन ज्ञान होतं का अज्ञानाने झाला भ्रमच जातो. भ्रमच जातो. अज्ञान जातं भ्रम जातं. ज्ञान होत नाही महाराज. अज्ञान जाण्याकरता अज्ञान नाही होण्याकरता ज्ञान नाही. ज्ञान आहे तर व्हायचं काय. अज्ञान आहे तर जायचं काय. ज्ञानातीत स्वयंप्रकाश ज्ञानस्वरूप अशी वस्तू आहे महाराज. अलीकडे सगळं बोललं जात आहे. अज्ञान निवृत्त करावं. ज्ञान ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं.
सद्गुरूची शरणागती करू नये असं नाही, हे सगळं प्राथमिक केलं पाहिजे. आणि हे केलं तर तुम्ही इथपर्यंत पोहोचणार आहात. हे जर तुम्ही काहीच मागचं नाही केलं तर तुम्ही जाऊ शकत नाही तिथपर्यंत. ही पुढची शेवटची स्टेप आहे. आम्ही जे आता 65 सांगतो, आम्ही सांगतो, ही शेवटची स्टेप आहे. कलश ग्रंथ आहे, याच्यापुढे आता ग्रंथ असू शकत नाही. ही शेवटची भाषा, शेवटच्या टोकाची भाषा आहे महाराज. पण इथपर्यंत जाण्याकरता मागचं सगळंच काही झालं पाहिजे महाराज, तेही खरं लक्षात असलं पाहिजे. यातला एकही टप्पा सोडता येणार नाही. सद्गुरूची शरणागती केली पाहिजे, श्रवण मनन निध्यासनाची साधनाही केली पाहिजे, प्रक्रियाही कळल्या पाहिजे, जगन मिथ्यात्वाचा निश्चय झाला पाहिजे, जीव ब्रह्मैक्याचा निश्चय झाला पाहिजे. पण हे सगळं झाल्यानंतर शेवटी त्याचा सारांश काय आहे? एक अद्वितीय वस्तू आहे, तिथे कोणतीही प्रक्रिया नाही, वाच्यता नाही, काही नाही, अवाच्य अव्यवहारी होऊन जायचं, अशी ती वस्तू आहे. अलीकडे सगळं सांगायचं, पण तिथे गेल्यानंतर माझं सगळं संपून जायचं. आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. प्रमात्याला ज्ञान होतात, आत्म्याला ज्ञान कसं आहे? आत्मा ज्ञान स्वरूप आहे ना. जड पदार्थालाही ज्ञान होत नाही, ते जड म्हणून. आणि आत्मा ज्ञानस्वरूप, त्यालाही ज्ञान होत नाही. ज्ञान होतं कोणाला? ज्याला होतं तो प्रमाता समजतो, म्हणून त्याला ज्ञान होतं. परमात्मा म्हणजे अंतःकरण विशिष्ट चैतन्य. त्या अंतःकरणामध्ये सत्वगुणात असं असल्यामुळे ज्ञान प्रकाश येतो. आणि मला ज्ञान झालं, आपण जगामध्ये मिरवतो. मला सगळे ज्ञान आहे, मला सगळं कळतं, तुम्हालाच काही कळत नाही, मला सगळं कळतं. हे अंतःकरण विशिष्ट चैतन्याला धरून तुमची भाषा बोलताय. पण त्याचं प्रकाशन करणारी जी समिती, स्वयंप्रकाश ज्ञानस्वरूप आत्मा आमचं स्वरूप आहे, तिथपर्यंत तुम्ही पोहोचा. मग कोणाच ज्ञान होतं, कशाच ज्ञान होतं? दुसरी वस्तू आहे का व्हायला? ज्याला व्हायचं तो प्रमाता आहे का? ज्याचं व्हायचं ते ज्ञेय प्रमेय पुढे आहे का? ज्याच्या द्वारा ते वृत्ती पुढे आहे का? सूक्ष्म चिंतन करा महाराज. 65 ऐकायची म्हणजे साधी गोष्ट नाही, अतिशय बुद्धीला सूक्ष्मता आणून ऐकायची आणि आपल्या स्वतःच्या अधिकारांनी आपल्या अनुभवात घ्यायचे. आपुलिया बुबुळा दृष्ट्या सोनी आखमटवडा. दृष्टांताच्या माध्यमातून समजून सांगितलं आहे, तरच काही करण्याचं काय करणार आहे. दृष्टी जशी दृष्टीला विषय होऊ शकत नाही का, तर ती पाणस्वरूप म्हणून, तसा आत्मा ज्ञानस्वरूप असल्यामुळे ज्ञान विषय होऊ शकत नाही. ज्ञानरूप जो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी का अज्ञानी? बाबा अज्ञानी माझं बापोली करावं. ज्ञानी सुद्धा नाही, ज्ञानच. ज्ञानदेव नाम तुझे ते ज्ञान हृदयीचे माझे ज्ञानप्रेम, नामदेव महाराज म्हणतात. भगवान स्वतः बोलतात, माझ्या स्वरूप माझं ज्ञान प्रगट ज्ञान झालं. कौल्ल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. ज्ञान स्वरूप आम्ही आहोत महाराज. काय म्हणतात तुम्ही? अज्ञानी आहोत आणि पापी म्हणताय. पापी नाही ना, अज्ञानी नाही, जीवही नाही. स्थूल शरीरादी मूर्त पदार्थ सर्व दृष्टीला विषय होतात, पण डोळ्याला पाहू शकत नाही. ते पाण्यामध्ये आंधळा आहे, तो पाणरूप आहे. खरंच महाराज, हे असे उच्च प्रतीचे आपण जर ज्ञानोबरायांची 65 अमृत अनुभव असले ना, तर परमार्थ करणं मूर्खपणा ठरतो माझ्या दृष्टीने, बरं का. तुम्हाला काय अर्थ माहित नाही. संसार करणं तर महामूर्खपणा आहे, पण परमार्थ करणं मूर्खपणा आहे. हे कळतो केव्हा? 65 अमृत अनुभव ऐकून तुम्हाला ब्रह्मानुभूती येते तेव्हा कळतं. कशामुळे तुम्ही परमार्थ करता सांगा? अलीकडची भाषा आपल्याला जास्त बोलायचं आणि अलीकडच्या लोकांचं राहायचं, असं जास्त बोलत नाही. कशातली कुणाचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. उच्च भाषा बोलताना मला फार सांभाळून बोलावं लागते. ना जाणून परमार्थ निर्माण सुद्धा परमार्थ विमुक्त होणार नाहीत ना, अशी शंका मनात निर्माण होते आमच्या. आज जे तुम्ही वाचतायत 65 वाचणार नाहीत तुम्ही, काहीतरी भलतसलत होऊन जाईल. देवणी सांगायचे वेदांतशास्त्र हे अधिकार होऊन वाचावं म्हणजे मोक्ष होतो, नाहीतर अनधिकारी माणसांना जर ऐकलं वाचलं तर त्याचा फार गैरसमज होऊन जातो. आणि त्याला दृष्टांत सांगायचे विमानाचं.
विमान हे असं साधारण प्रवासाचं असं आहे की जे मनुष्याला एका मिनिटामध्ये गल्लीचं दिल्लीत नेतो, परंतु तितकंच ते इतकं घातक आहे की त्याचं विमान कोसळलं तर हाडे हाताला येत नाही. तसं वेदांतशास्त्र आहे. जर अधिकारी होऊन तुम्ही श्रवण केलं आणि या भूमिकेत आत्ता पण मी सांगितलं त्या भूमिकेत गेला तर तुम्ही फार मोठी एका उच्च भूमिका तुमच्या स्वरूपात पोहोचलात तुम्ही. पण जर अनधिकरण ऐकलं तर तुम्ही परमार्थ करीत असले देखील सोडून देतात आणि स्वैराचार व्हायला लागेल. भीती वाटते आम्हाला असं सांगत असताना. जागेवर राहा. आमच्या बोलण्याचं लक्षात घ्या. आम्ही जिथून बोलतो एका शिखरावरून, तिथपर्यंत तुमची स्वतःची दृष्टी ऐकताना असू द्या. दृष्टी जर खाली असली तर हे चालणार नाही. दृष्टांत सांगायचे, पुण्याला पर्वती आहे, त्या उंच पर्वतीय शिखरावर जाऊन बघा, घोडा आपल्याला कुत्र्या एवढा दिसतो. एक मित्र असाच वर गेला होता, त्याने खाली डोकावून बघितलं, त्याला घोडा कुत्र्या एवढा दिसला. तेव्हा त्याने एका कागदावर लिहिलं की घोडा कुत्र्या एवढा असतो. खाली आपलं स्वतःचं नाव लिहून ती चिठ्ठी खाली टाकली. ती गडगड खाली वाऱ्याने येता येता आता ते एका मित्र दुसऱ्याचा चौथं वर चढत पर्वतीवर चढत होता, त्याला ती सापडली. त्याने उघडून पाहिली. माणसाचं असते कुठे कागद पडला, उचलतो, वाचतो. वाचलं त्याने ओळखलं आपल्या मित्राचं अक्षर दिसतंय, सही पण खाली आहे. काय लिहिलंय? घोडा कुत्र्यासारखा, कुत्र्या एवढा असतो. ते डोकं फिरलं. काय मूर्ख म्हणे, घोडा कुत्र्या एवढा असतो काय? आणि तो खाली उतरत होता. योगाने दोघांची भेट झाली. त्याला अरे तू चिठ्ठी पाठवू म्हणे. कसं काय तुला सापडली? योगा म्हणले, अरे पण मूर्खाचं काय लिहिले? घोडा कुत्र्या एवढा असतो का? तो म्हणला, वेड्या, मी मूर्ख नाही, तुला कळलं नाही. मी ही जी चिठ्ठी लिहिली, हे अक्षर लिहिली ते पर्वतीच्या वरच्या शिखरावरून, मध्यावर्तीतून नाही आणि पायथ्यापासून नाही. तू सुद्धा ते जाऊन बघ, म्हणजे तुला कळेल. दृष्टांत संपला. तसा आम्ही ही भाषा बोलतोय, ते तिथपर्यंत जाऊन ऐका बरं का. अलीकडे खाली जाऊन चालणार नाही, पायथ्यापासून करणार नाही, मध्यावरून करणार नाही. तिथे जाऊन बघा शिखरावरून, मग मला सुद्धा दिसेल घोडा कुत्र्या एवढा दिसतो. तशी आमची भाषा कुठून आहे? ज्ञान नाही, अज्ञान नाही. ज्ञानातील स्वयंप्रकाश स्वरूपभूत समितीपर्यंत पोहोचल्यानंतरची भाषा आहे, आणि तशी पोहोचण्याकरताच भाषा आहे. चांगदेव महाराज इथपर्यंत पोहोचले नाहीत, म्हणून त्यांना शिकवावं लागले, लिहावं लागलं. आत्मज्ञानी दुबळा, सगळी ज्ञान होतील प्रमाता शिल्लक राहून. एकच असं ब्रह्मज्ञान आहे, ते झालं की प्रमाताच राहत नाही, तर ज्ञान होणार कोणाचे ज्ञान होणार? पुढे आणखी विचार आहे, सांगणार आहे. पण हे मात्र चांगलं लक्षात ठेवा, हा तुमच्या डोक्यातला भ्रम काढा. आत्मज्ञान होत नाही का? ज्ञानस्वरूप म्हणून. आत्म्याचं ज्ञान होत नाही असं ज्ञान होतं, पण आत्मज्ञान होतं असं मुळीच नाही. भाषा कळून घ्या. नाही कळत मला फोनवर कोणाला विचारा, तरी सांगेन मी. म्हणजे जाणण्याची की ठाई, निर्णय की नाही. जाणणे म्हणणे जाणणे कैचे, 32वी उभी आहे. पुष्कळ वाटतं पुढे पुढे सांगावं, पण ते मागचं सांगितलं नाही, सांगितलं नाही, कळेल कसं, म्हणून पुन्हा पंचायत पडते. हे नुसत्या वय वाचण्यासारख्या नाही, त्या फार मोठे चिंतन करण्या, विचार करण्यासारखे आहे. तरी मी आटोपता घेतो आहे. म्हणजे म्हणता नाही काही, जाणण्याची की ठाई, निर्णय की नाही. जाणणे म्हणजे जाणणे कैचे, तीच भाषा पुन्हा. जे म्हणता नाही काही, जाणणे कैसेही, असं ते असे पाहिजे असं नाही, 30वी उभी. आणि 32वी पुन्हा तशीच, जे जाणण्याची की ठाई, निर्णय की नाही. जाणणे म्हणजे जाणणे कैचे. काय भाषा आणि कशी ज्ञानवांची शब्दरचना, कुठेही त्या समितीचा शब्दाचा उल्लेख नाही, पण सगळं स्वरूप जे वर्णन केलेले मात्र समितीच केलेलं आहे. ही फक्त हातवटी ज्ञानवर्णन फक्त बरं महाराज. सगळ्या संतांना आहे, पण उपदेश करण्याकरता ज्ञानवर्णनच्या पुढे चांगले महाराज आले म्हणून लिहिता आलं त्यांना, आणि गुरु पुढे अनुभव विचारला म्हणून सांगता आला, म्हणून ते सांगितलं. इतर सगळे तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, नाथराय आहे, सगळे संतांचा हाच, नामदेव महाराज सगळ्यांचा हाच अनुभव आहे. इतर सगळे संत हे आपल्या वारकरी संप्रदायातले असेच आहे.
त्यांना अशीच अनुभूती आहे. सांगताना कसं सांगावं ही फार मोठी शैली आहे. कथा एक वाच्यता तर होऊ द्यायची नाही, व्यवहारात तर येऊ द्यायचं नाही. समितीला अव्यवहारच ठेवायचं, आवाजच ठेवायचा आणि बोलून दाखवायचं. बोलण्याचा सगळा व्यवहार करायचा. कसं डवला बोलतात. मागची 30वी होईल 32वी होईल बघा महाराज. जे म्हणता नाही काही जाण नाही कैसेही, जे जाणण्याची की ठाई नेणणे किरण आहे. 32वी होईल. जाणणे म्हणजे जाणणे कायचे. गुरुकृपा असल्याविना आणि माऊलीची कृपा असल्याविना ह्या बड्या लोकांना जर शास्त्री विद्वान पंडित जरी काशीचे असतील ना, तरी या वयाला होण्यास कठीण जातील महाराज. निर्वाद खात्रीनं सांगतो अगदी महाराज. आत्मा अज्ञान विषय नाही, ज्ञान विषय नाही. नेणणे की नाही, अज्ञान विषयता नाही. आणि जाणण्याची की जाणणे म्हणण्या जाणणे कायचे म्हणून इथे ज्ञान विषयता नाही. स्वज्ञान विषयता नाही, परज्ञान विषयता नाही, अज्ञान विषयता नाही, ज्ञान विषयता नाही. आत्मा अज्ञानाने झाकला जात नाही आणि वृत्ती ज्ञानाने प्रकाशित होत नाही, हा त्याचा अर्थ आहे. स्पष्ट सांगतो तुम्हाला. सगळे पदार्थ अज्ञानाने झाकले जातात, तर वृत्ती ज्ञानाने प्रकाशित होतात. परंतु ही मात्र वस्तू अशी आहे महाराज, समिती, की जी अज्ञानाने झाकली जात नाही आणि वृत्ती ज्ञानाने प्रकाशित होत नाही. का तर जाणण्याची की ठाई, ठाई म्हणजे आपल्या मूळ स्वरूपामध्ये ते जाणणं स्वरूपच आहे. तिथे नेणणे नाही, जाणणे नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. हरिउच्चारण पायी मोक्षाचा हरिपाठात म्हणतो आपण. अर्थ कधी कळावा कोणाला माहिती. जाणीवही नाही, नेणीवही नाही. जाणून नेणते घरी माझे मन, तुझी प्रेम होऊन देऊ द्या. जाणीव नेणीव म्हटलं की ही अज्ञान विषयता ज्ञान विषयता येते, पण तिथे दोन्ही नाही. ना ज्ञान विषयता ना अज्ञान विषयता. ज्ञानातीत स्वयंप्रकाश ज्ञान स्वरूप असल्यामुळे विषयता संभवत नाही. लक्षात ठेवा महाराज, विषय होणं हे निकृष्ट आहे, विषय न होणं हे श्रेष्ठता आहे. आमचे गुरु दृष्टांत सांगायचे, वेश्या असते ती सगळ्यांना विषय होते, निकृष्ट आहे. पतिव्रता असते नखही तिचं दिसत नाही, ते सर्वश्रेष्ठ असते. कोणाला विषय होऊ नये. विषय होणे हे निकृष्ट स्वरूपाचं आहे. सगळे जगातले पदार्थ ज्ञान विषय अज्ञान विषय निकृष्ट आहे, आणि समिती मात्र सर्वोत्कृष्ट. का तर ज्ञान विषय नाही, अज्ञान विषय. आणि का नाही तर त्याचं कारण जाणण्याची की ठाई म्हणजे मुळामध्येच ती ज्ञानस्वरूप आहे. जाणण्याची ज्ञानस्वरूप आहे, नेणणे की नाही. ज्ञान अज्ञानाचा विरोध आहे महाराज, प्रबल विरोध आहे. उंदीर आणि मांजर त्याचा विरोध आहे. आमचे गुरु विचारायचे, उंदीर आणि मांजर म्हणून दोन काही एक? दोन नाही. गणित बेरीज करायची नाही, वजाबाकी एकच. मांजरीनं पाणी तो उंदीर राहतो, लगेच ताबडतोब खाऊन टाकते, ती ठेवते कशाला. आता मांजराचा उंदीराचा विरोध आहे, म्हणून मांजर उंदीर खाऊन टाकते. पण मांजरी पुढे उंदीर येऊ शकतो, राहू शकत नाही, पण येऊ शकतो. पण सूर्यप्रकाश आणि अंधार यांचा प्रबल विरोध आहे. सूर्यप्रकाश आणि अंधार येऊ शकत नाही, राहू शकत नाही. राहू तर शकत नाही, पण येऊ शकत नाही. प्रबल विरोध म्हणतात त्याला. तसा ज्ञान अज्ञानाचा प्रबल विरोध आहे. सप्रकाशे कुतो अविद्या तमिना कथम आवृत्ती. अद्वैत स्थितीमध्ये मधुसूदन सरस्वती म्हणतात, स्वप्रकाशे कुतो अविद्या. स्वयंप्रकाश आत्मा म्हणतात, त्याच्यावरती अविद्या अज्ञान म्हणतात. ज्ञानपणे पटत नाही. स्वयंप्रकाश वस्तू अज्ञान राहील कसं शक्य. अद्वैत वेदांताच्या ग्रंथाच्या प्रक्रिया तुम्हाला इथे पूर्व पक्षात निघतात मला सगळ्या. आपण त्या स्वयंप्रकाश आत्मस्वरूपावर अज्ञानाचं आवरण मांडतो आणि मग जगाची संगत लावत बसतो. आमचे गुरु महाराज सांगायचे, अरे वेड्या, असं उलट करण्यापेक्षा असं करणं.
जगावरच स्वयंप्रकाश ब्रह्माचं पांगण सगळं जग ब्रह्मोर पाणी बघ, हे सोयीचं पाण आहे. ब्रह्मावर अज्ञानाचं आवरण घालून जग पाण्यापेक्षा जगावर ब्रह्माचं पांगण होऊन सगळ्या जगाला ब्रह्मोर पाणी बघणं हे सोयीचं पाण आहे महाराज. असंच पाहायला लागा महाराज. जाणण्याची की ठाई, ठाई म्हणजे मुळातच, ठाई शब्द मुळातच. जाणण्याची म्हणजे ज्ञानस्वरूपच आहे. नेणणेकीर नाही, अज्ञान कसं राहील? अत्यंत विरोध आहे. बरं, जाणणं तरी आहे का तिथे? परी जाणणे म्हणणे जाणणे कैसे? जाणणं म्हणून जाणणं तरी तिथे आहे का? वृत्ती ज्ञान हे स्वरूप ज्ञान प्रकाशित आहे, ते वृत्ती ज्ञान स्वरूप ज्ञानाला काय प्रकाशित करणार आहे? कळून घ्या, ऐकून घ्या, लक्षात ठेवा. सगळे जगातले वृत्ती ज्ञान ज्या स्वरूपभूत ज्ञानाने प्रकाशित होतात, ते वृत्ती ज्ञान स्वरूपभूत ज्ञानाचं प्रकाशन कसं करू शकेल? जाणणे म्हणे जाणणे कैसे? अज्ञानी माणसाची तर पत्रासच नाही ज्ञान, पण जाणत्या माणसाची पत्रास नाही. हे जाणतं म्हणतं काय जाणतं? ब्रह्मज्ञानाची धूळधार ज्ञान उडवतात, तर बाकीचं काय कुठे घेऊन बसलात महाराज? जगातले ज्ञान कुठले तुम्ही घेऊन बसलात? त्यात काय शानपणाची मुक्ती वाजवतात? जाणण्याची की ठाई, लक्ष द्या त्या शब्दाकडे. जाणण्याची की ठाई मुळात ती ज्ञान स्वरूप आहे. सगळे पदार्थ साखर घालून गोड करता येतात. साखरेला कशाने गोड करा सांगा? उत्तर द्या मला, फोनवर सांगा, चालेल ना? साखर अंगातच मुळाने गोड आहे, तिला काय गोड करायची आहे? तसं ज्ञानस्वरूपच आम्ही आहोत, आम्हाला ज्ञान काय व्हायचं ना अज्ञान काय जायचं? अज्ञान तर नाहीच नाही, तर सापेक्ष ज्ञानही पण नाही. वृत्ती ज्ञानाला जगामध्ये किंमत आहे महाराज. का तर जगाच्या बाबतीत तुम्हाला ज्ञान कोण देतो आणि अज्ञान घालवतो. पण स्वयंप्रकाश स्वरूप ज्ञानाची अनुभूती ज्या महात्म्यानं आली, त्यांना त्या वृत्ती ज्ञानाचे महत्व नाही, त्या अज्ञानाचं महत्व नाहीच नाही. कळत असेल तर बघा महाराज, इथपर्यंत तुमची दृष्टी पोहोचू द्या. ऐसे खोली डोळा पाहे ऐके हे गा, खोली डोळा पाहे. जाणण्याची की ठाई, नेणणे की नाही, जाणणे म्हणून जाणते कैसे? माणसाला काही नाही जगातलं कळत चालेल महाराज, आपली समिती कळाली. फार मोठं महत्व आहे बरं समितीचं कळणं. साधं समजू नका. प्रवचन करण्याकरता नाही महाराज, समिती करायची आपल्या स्वतःला, आपलं स्वतःचं स्वरूप ज्ञात होऊन त्यात स्थित होण्याकरता. परमार्थ करण्याला नव्हे, वेदांत शास्त्र वाचणाऱ्या माणसाला आपलं स्वस्वरूप कळत नाही, फार खेदाची गोष्ट आहे. आणि तिथे स्थित राहत नाही. पुन्हा त्या देहात, इंद्रियात, मनात, बुद्धीत यायचं, परिवारामध्ये जायचं आणि देणं येणं व्यवहार करीत राहायचं. अरे अरे अरे, निकृष्ट होणार. स्वे महिमने प्रतिष्ठितम, आपल्या स्वरूपात नेहमी स्थित राहत. आमचे गुरुजी असे राहत होते, आम्ही बघितलं महाराज, प्रत्यक्ष वेळी. स्वे महिमने प्रतिष्ठितम, स्वतःच्या स्वरूप माहीत स्थित. माहित नाही काय चाललंय, जगच नाही तर काय माहित व्हायचं? जे जाणण्याची की ठाई, हे शब्दच असे आहेत महाराज, मला पुढे सरकूच देत नाही, तर सरकाय वाटत नाही पुढे. 5 दिवसात काय संपय 65 महाराज, अवघडे. म्हणून मी काल सूचना केली, मान्यधारकने माहीत नाही, 2 दिवस तरी पुढे वाढून दिले तर बरोबर वाटते. 65 अर्धवट ठेवता येत नाही, आणि संपवाय म्हणून संपतही नाही. काय करावं? असेल इच्छा सांगतील मला, नाही तर माझं तरी काय, मी माझी चिंता करीत बसणार. जाणण्याची ठाई, मागे म्हणलं जे म्हणता नाही काही आणि जाणणंही कैसेही. ते जाणणं कैसेही अस्पष्ट राहिलं म्हणून त्याचं स्पष्टीकरण पुढे केलंय. जाणण्याची की ठाई, नेणणे की नाही, जाणणे म्हणजे जाणते कैसे. न जाणण्याच्या पलीकडे अशी ती वस्तू असल्यानंतर आता जाणणं काय?
सापेक्षित भाषा होत नाही अमृतानुभवात आणि 65 मध्ये. अज्ञान सापेक्ष ज्ञान हे वृत्ती ज्ञान ते खपत नाही, ते त्याचं खंडन आहे वृत्ती ज्ञानाचं. अज्ञानाचे खंडन, ज्ञानाचे खंडन. वाचा अमृतानुभवामध्ये 7वं प्रकरण आणि 8वं प्रकरण. 3ऱ्या प्रकरणात तसं ज्ञानाचं खंडन आहे. कसलं ज्ञान घेऊन बसतात म्हणाले. वृत्ती ज्ञान हे अहम ब्रह्मास्मी हे वृत्ती ज्ञान. ब्रह्मविषयक अज्ञान घालून जीवदशा घालून देहतात्म्य तोडण्याकरता उपयोगी आहे, इथपर्यंतच त्याची मर्यादा आहे. पण ते वृत्ती ज्ञान सुद्धा समाप्त झालं पाहिजे, ते वृत्ती ज्ञान झालंही पाहिजे आणि ते गेलंही पाहिजे, अशी ज्ञानोबांची भाषा आहे. अज्ञान ज्ञाने नेले आणि आपण वस्तू देऊन राहिले का गेले गेले. जैसे वन्नी काठ लढण्यास सोयी जळे दृष्टांत दिला ज्ञानोबाने. अग्नी लाकडं जाळतो आणि आपण आपल्या स्वरूपात निघून जातो, तो राहत नाही पुन्हा. तसं अज्ञान तर ज्ञानाने जावं वृत्ती ज्ञानाने, पण ते वृत्ती ज्ञानाचा राहून येते पण आणखी भानगडच आहे पुन्हा आणखी. ज्ञानोबाने 2 प्रकार दाखवले 3ऱ्या प्रकरणामध्ये. जिवंत अविद्या आणि मेलेली अविद्या. जास्त बोलत नाही. कोणतं चांगलं, विड्या कोणती चांगली आहे. अविद्या ही जाकळी, जिती ना मेली. अविद्या ही जाकळी, बंधमोक्षी घाली बांधून या. मोक्ष मोक्ष शब्द हा अज्ञानाच्या जास्त त्याचा महत्व म्हणाले. अज्ञानाघरीच राय वावगी याची बंधू चित वावो मोक्षा के प्रसव. बंधनच जर नाही तर मोक्ष मोक्ष काय उड्या मारते. अज्ञानाघरीच राय वावगी याची. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी यांचे राजे, त्यांना ते ज्ञानाचंही महत्व नाही, ज्ञानाचं त्या अज्ञान नाहीच नाही त्यांच्या स्वरूपामध्ये, नावात नाही तर स्वरूपात होती. फारच वेगळी भूमिका ज्ञानोबांची आणि त्यांच्या स्वतःच्या त्या अनुभवातूनच ज्ञानोबांनी 65 चांगदेवाच्या कोऱ्यापत्रावरती बोधपत्र लिहून दाखवले महाराज, आणि याच बोधावर त्यांना आणायचं आहे. चांगदेव महाराज स्वतः ज्ञानी म्हणून फार जगामध्ये विरुद्ध आहेत. लाखो शिष्याकडून ते पूजा घेत आहेत. सिद्धराज योगीराज असल्यामुळे, चमत्कार दाखवल्यामुळे सगळे त्यांचे शिष्य बनत आहेत. ही 65 ऐकली तरी, वाचली तरी त्यांना कळली नाही. वाचली पण पुन्हा परत त्यांनी शहाणपणा केला, माऊलीकडे आले, शरणागती केली, आणि नंतर पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईला समजावून सांगितलं. समजावून सांगितल्यानंतर मग मात्र त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला महाराज, वाचून नाही. कोण ज्ञानोबांनी काय आपल्याला बोधपत्र लिहून दाखवले ते त्यावेळेस मुक्ताबाईने समजावून सांगितल्यानंतर कळलं आहे. तर त्यांनी ज्ञानोबांचे कौतुक केलं महाराज. 4ही भावंडाचं रत्नखचित सिंहासनावर बसून चौघांची महापूजा केली आहे. इंद्रायणीच्या काठात चांगदेव महाराजांचं चरित्र निळोबा महाराजांच्या गाथेमध्ये आहे. 5 अभंगातून दाखवले त्यांनी चरित्र, आणि 100 कडवेच्या वर अभंग अशा प्रकारचे आहेत. 5 अभंग आहेत. संपूर्ण चरित्र मला सांगायला वेळ नव्हता. पुढचं काय सगळं 65 कधी सांगावं, चरित्र सांगावं, स्वतंत्र वेळ द्यावा लागेल ते सांगायला. मी लिहून काढले 31 पान आहेत. अप्रतिम चांगदेव महाराजांचं चरित्र आहे, जीवन चरित्र. ज्ञानातीत स्वयंप्रकाश संवित्ती त्यांना दाखवून द्यायची आहे, उघड उघड दाखवून द्यायची आहे. बघ चांगदेवा. द्रष्टा दृश्य दर्शन व्यवहार होताना सुद्धा ते सगळे समितीच आहे. म्हणून दृश्याची वेळे दृश्य दृष्टत्वा वेगळे, वस्तू मात्र न्याहाळे. असं पुन्हा मागे जात नाही. काळजी करू नका, पुढेच वाचणार आहे. कशी आज्ञा दिली, कसं ठणकावलं ज्ञानोबांनी. हे ठणकावलंय, वस्तू मात्र न्याहाळे आपणापाशी. तुम्हाला सगळे न्याहून पाहतात, तुम्ही योगी राजा आहात म्हणून डोळे दिपून जातात तुमच्या पाहिल्यानंतर. पण तुम्हाला एक वस्तू पाहायची, ती शिल्लकच राहिली आहे, न्याहून बघा ना. ती बोलण्यातला असा फार मोठा ठोस आहे ज्ञानोबांच्या. पुढे वाचतो आता. महाराज घरी चाललं पुढे, मी राहिलो मागे. या लागी मौनेची बोलीजे, काही न होणे सर्व होईजे, नवता लाहीजे काहीचे नाही. सगळा सर्वनामाचा बाजार. काय अर्थ सांगावा काय माहिती. मौनेची बोली हे ज्ञानोबाने तो बोलता येईल असं मला नाही. काही न होणे सर्व होईल, काही नव्हता सगळं व्हायचं, आणि नव्हता लाहीजे काहीचे नाही.
काही नसताना सुद्धा सगळं प्राप्त करून घ्यायचं. तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली, म्हणून ठेविली पायी डोई. काही बुद्धी काम करत नाही महाराज. बुद्धीचा विषयच नाही हा, एक कृपेचा हा परिणाम आहे. किती बुद्धिमान असू द्या महाराज, तरी बुद्धी काम करू शकणार नाही. या लागे मौनीची बोलीजे, बोलीजे पण मौनीची बोलीजे. सर्व होईजे पण काही न होणे सर्व होईजे. लाहीजे पण न होता लाहीजे, न होता लाहीजे. शब्दात रचना, शब्दाची अक्षराची आणि बोलण्याची शैली, याला साहित्यामध्ये याला विरोधाभासात्मक अलंकार म्हणतात. साहित्यामध्ये अलंकार आहे, शब्द अलंकार, अर्थालंकार असे भेद आहेत. त्याचे सांगत नाही सगळं. सोन्याचे दागिने अंगावर ते वेगळे असतात, साहित्यातले अलंकार वेगळे. भोजनातले रस वेगळे, साहित्यातले रस वेगळे. नवरस हा इथे जो ज्ञानमंड दाखवला तो विरोधाभासात्मक अलंकार आहे. दाखवतो मला ऐका. बोलीचे मनीचे कसं, मनीचं बोलीचे कसं. सर्व होईचे तर काही नवणी कसं, काही नवणी तर सर्व होईचे कसं. लाहीजे तर न होता कसं, न होता तर लाहीजे कसं. विरोध दिसतो या वाक्यामध्ये. त्याला विरोधाभासात्मक अलंकार म्हणतात. हे अलंकार आहे साहित्यातला. ज्ञानोबांना सगळं अवगत आहे महाराज. ज्ञानोबांना काय अवगत नाही असं नाही. त्यांच्यामधून प्रगट झाले, त्यांना अवगत नाही ते चुकीच आहे, कमीपणा बोलणं आहे. त्यांच्यावर सगळं प्रगट झालं, त्यांना सगळं माहिती. समितीचा परिचय व्हावा तुमच्या डोळ्यासमोर जाय म्हणून मुद्दाम हे जाणवण्याचा प्रयत्न आहे. अशी भाषा वापरली. मौनीची बोली, समिती संबंधी बोलण्याचा शब्दाने प्रयोग करू नका, मग मौन धारण करा. हा जो विरोध पर्याय दिसतो या ओळीमध्ये, त्याचा परिणाम नाही. एक समिती घेऊन चालत नाही महाराज. त्याला साधक आणि समिती दोन धरावे लागतात, तर मग ही विरोध पर्याय होतो. कसा होतो दाखवतो सांगू. समिती करता मौनीची, पण साधका करता बोलीची. समिती करता काही न होणे, पण साधका करता सर्व होईल. समिती करता काही न होता, काहीच न होता, आणि साधका करता मतलब लाहीचे. लाहीचे म्हणजे प्राप्त करून घ्यायचे. लाही शब्दाचा प्राप्त करून घ्यायचे. काही नसताना प्राप्त करून घ्यायचे. न होता लाहीचे, काहीचे नाही. दिसायला शब्द हे साधे दिसतात, मराठी दिसतात, अर्थ खूप खोल आहे महाराज. समुद्राहून गहन अर्थ भरीत म्हणतात. समुद्राचं पाणी किती गॅलन आहे तो येऊन या. काय शक्य महाराज, समुद्राचं स्नान करणं अवघड आहे. आम्ही जगन्नाथपूरला गेलो होतो, तिथे स्नान करण्याकरता एक ग्रस्त आमच्या आधी बसलेला होता. अगदी कपडे काढून बसलेला होता. आम्हाला लोकांनी साधू महात्मा असेल म्हणून आम्ही आपल्या त्याच्या पाया पडायला गेलो. पण माझे पाय पडू नका. म्हणलं का बरं, आम्ही तुमच्यासारखी यात्रे करूच आहोत. कशा करता बसलात, म्हणजे स्नान करायचं, करा ना मग समुद्र स्नान. नाही म्हणे, त्या सगळ्या लाटा थांबतील आणि मग मी स्नान करेन. वेळ्या म्हणलं, अरे समुद्राचे स्नान लाटा करणं म्हणजेच स्नान करणं आहे. अथांग पाणी आहे महाराज, कुठे नेऊन काय सांगता येत नाही. अलीकडेच आपल्या काठावरती राहून लाट घ्यायच्या, अंगावर स्नान करायचं. तसं ज्ञानोबाईचं सांगणं हे समुद्रापेक्षा अर्थ खोल अशा प्रकारचं आहे. काय आपल्याला थो लावू शकतो. म्हणून उगाची माथा आठवी जर्णी घ्यायची भली. महाराज माऊली आमच्यावर तुम्ही कृपा करावं, तुमच्या शब्दाचे अर्थ कळू देत. चांगले माझा कळले ते खरोखरच ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने, मुक्ताबाईनं अनुग्रह केल्यामुळे केला. जीवनमुक्त राजयोगी असं म्हटलंय. आम्हाला तसं करा महाराज, प्रार्थना करा सर्वजण. मौनीची बोलीचे
काही न म्हणे सर्व होईचे. त्रिपुटी समिती आणता येत नाही आणि वाच्यता पण करता येत नाही. अर्थात बघा तुम्ही कसे शब्द ज्ञानोबांचे आहेत. वाच्यता होऊ दिली नाही समितीला आणि व्यवहारात आणली नाही. डवलाने त्या समितीचं स्वरूप मला दाखवून दिलं आहे. अशा 8 ओव्या आहेत या. वाद्य जातीन ध्वनी इथून सुरुवात आहे 29 ओवी ते 36 ओवीपर्यंत आहे. फारच उत्कृष्ट हे वर्णन समिती विषय आहे महाराज. म्हणीचे बोलीचे काही नवनी सर्व होईचे. माणसाला फार हौस येते वेदांशास्त्रानंतर बोलायचे. आम्हाला कोणी विचारलं ब्रह्म कसं आहे, आम्ही सांगायचं स्वरूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, अनंत अखंड अद्वितीय. खरे महात्म्यांना अनुभव येतो मला ते काही बोलत नाही. एकदा त्र्यंबकेश्वरला गेला असताना तिथे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना काही माणसांच्यावर होते. एक झोपडी दिसली अशी. माझं एक अनुमान झालं की त्या झोपडी कोणतरी महात्मा असला पाहिजे. म्हणजे वाट वाकडी करून मी त्यांच्या झोपडीपर्यंत गेलो तर खरंच तिथे माझ्या अनुमानाप्रमाणे एक महात्मा बसलेला होता. तिथे विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती. आम्ही दर्शन केले. लोकही दर्शन करून जात होते. ते महात्मा डोळे झाकून बसले होते. काही माहिती त्यांना खबर नाही ती. आम्ही पहिले खरं हा महात्मा आहे म्हणजे काही बोललं पाहिजे. आता बोलल्याशिवाय काय, हे डोळे जर उघडत नाही तर बोलायचं कसं यांच्याशी. थोडंसं आम्ही फोन केली, थोडी खोकल्यासारखं केल्यानंतर डोळे उघडले, केली नाही. पाहिलं माझ्याकडे. अहो बेटा कहाँ से आए, हे विचार बघा. धीर आलं काय काय दुकान स्वभाव काय काय माहित नाही आपल्याला. रागवलं तर आपलं काय त्रास होईल म्हणून बरं वाटलं. बैठ बसलो जवळ. आम्ही त्यांना विचारलं स्वामीजी आम्हाला एक प्रश्न है, आप उत्तर दे सकते हो? पूछो भाई क्या प्रश्न है तुम्हारा? वेदांत शास्त्र में जो ब्रह्म का स्वरूप बताया वो क्या है, हमको बताए तो बहुत अच्छा होगा. हसले दिया बोले. एक 5 मिनिट गप्पच राहिले. नंतर बोलायला सुरुवात केली. इतकं उत्कृष्ट स्वरूप सांगितलं महाराज त्यांनी. अनुभव त्यांच्या होतं ना, बरोबर सांगितलं. पण एक विशेष महत्वाचं मला वाटलं की त्यांनी ब्रह्म आत्मा साक्षी कुठंच शब्द मात्र दिला नाही. मग सगळं त्यांचं गुण म्हणजे ह्याला ब्रह्म साक्षी आत्मा म्हणतात ते तुम कहो हम नाही कहेंगे. म्हणजे बोलायचं तर सगळं त्या संबंधी, पण मात्र शब्दाची वाच्यता होऊ द्यायची नाही, असं मला तिथे अनुभवाला आलं. तेच ज्ञानोबा सांगतात म्हणीचे बोलीचे काही नवनी सर्व होईचे. अरे एक समितीचा आम्ही आहोत असा निश्चयात आता काय व्हायचं शिल्लक राहिलं आहे आणि काय बोलायचं शिल्लक राहिलं आहे आणि कुठं जायचं राहिलं आता माती काय जायचं राहिलं का म्हणे येणे जाणार आता आईलो अनंताचे पायी. सगळे व्यवहार थांबून जातात. महाराज आम्ही हरवून जातो. कुठे जायचं, काय बोलायचं, काय जाणायचं. आम्हाला तो कोणी म्हणणंच पाहिजे मला प्रवचन करायला की सुरू करतो आम्ही. वाटत पाहतो कोण म्हणते आम्हाला प्रवचन करायला. ज्ञानोबा मौनीची बोलीचे म्हणतात काही बोलायचं नाही. आणि आणखी एक सांगतो की आमचं बोलणं न बोलण्याकडे येणार आहे. संसारातलं बोलणं वाढवतं नाही गैर आणतं. पण समिती संबंधी बोलणं जरी असलं तर हे बोलणं न बोलण्याकडे येणार आहे. अबोल करणार आहे. म्हणजे बोला बोलीचे. संसारातलं काही बडबड करू नये, काही बोलू नये. नाथांनी आपल्याला दंड घातला आहे हरिपाठामध्ये. हरी बोला ना तरी आबोला. व्यर्थ गलबला करू नका. त्याचा असा अर्थक्रम लावायचा. पाठक्रम तसा आहे आता म्हणलो तसा अर्थक्रम लावायचं, उत्तर लावायचं. व्यर्थ गलबला करण्यापेक्षा आबोला बरा आणि आबोलापेक्षा हरी बोला हे बरं.
उगीच बडबड काय करायची वाणीने वेड्या, क्षीण होतो. संसारातलं काही बडबड करायची नाही. नकांबदपाशी वधू प्रपंचाची ऐकायचंही नाही, बोलायचं पण नाही. बोलावं तर ब्रह्मस्वरूपासंबंधी बोलावं, पण ते कुठपर्यंत बोलावं? आवाजच्या व्यवहारी लिहून बोलावं. बोलता बोलता मनुष्य आवाज होतच. तसं ऐकता ऐकता माणूस झोपी जातातच. काय संबंध आहे काय माहिती नाही. आपल्याला कोणी जात नाही, ते ऐकणारे कोणी जात नाही. मला तुम्ही नाही दिसत तरी मला सगळं कळत. उलट तुम्ही टकलून ऐकत आहे. असो, मौनीची बोली जे काही नवीन लाहिजे आणि नवता लाहिजे काही नाही. ही 33वी ओवी आहे महाराज. फार महत्वपूर्ण ही ओवी आहे. किती अर्थ सांगावा थोडा थोडा होणार आहे. शक्य होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माऊलीचीच कृपा म्हणून आहे महाराज, मी कोण सांगा, माऊली सांगते आहे. तेव्हा मौनीची बोली जे ज्ञानेश्वर महाराज मौन धारण करायला लावतात. आता बोल नको म्हणतात काय पुढे, का तर मौनीची बोली जी म्हणतोयस, आपण बोलायला सुरुवात करतोयस. मौनीची बोली जे काही नवनी सर्व होईचे आणि नवता लाईचे काहीचे नाही. हे सगळे व्यवहार तिथे काही नाही हे सांगायचे. काहीचे नाही याचा अर्थ हे व्यवहार कोणते तिथे नाही. समितीमध्ये कोणतेच व्यवहार नाही. बोलण्याचा नाही, होण्याचा नाही, प्राप्त करून घेण्याचा नाही. हे काहीच नव्हे या शब्दामध्ये सूचित केलं आहे. काहीच नाही समितीमध्ये, काहीच नाही. समिती नाही असं नाही, समितीत हे काही नाही. जे काही तुम्हाला आतापर्यंत 3 गोष्टी सांगितल्या आहेत, बोलीजे, सर्व होईजे आणि लाहीजे, हे समितीत काहीच नाही असा संबंध जोडायचा. काहीच नाही तिथे. बोलीजे हेही नाही, सर्व होईजे हेही नाही आणि लाहीजे हेही नाही, काहीच नाही. चकार लावला आहे. आपला वेळ संपल्यामुळे मी इथेच थांबतो आहे. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे पसाय दानहे. जे खळाचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पळो मैत्र जीवाचे दुरिता तिमिर जावो. विश्वस्त धर्म सूर्य पाहो जो जैवांशील तो दिला हो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांदियाळे. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियोषाती चंद्रमे ज्यालांक्षण. मार्तंड जे तापहीन ते सर्व आईला सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोके. भजी जो आदि गुरु की अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेषे लोकीये. दृष्टादृष्ट विजय वाविजियत म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल गान बसावो येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. तथास्तु तथास्तु तथास्तु. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जगन्नाथ महाराज की जय. हरि ओम.